हाय फ्रेंड्स, SPK अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 5वी बोर्ड परीक्षेचा गणित हा विषयाचा सराव पेपर पाहणार आहोत. परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते आपल्याला यावरून समजेल, जेणेकरून आपली परीक्षेची तयारी होऊन जाईल. या ठिकाणी पहिला प्रश्न दिला आहे, खालील उदाहरणे सोडव. आणि आपल्याला उदाहरणे दिलेले आहेत 8 मार्कांसाठी. पहिल्या प्रश्नामध्ये पहा, आपल्याला त्यांनी सांगितलं की अंकाची स्थानिक किंमत काढायची. आता या ठिकाणी 7 दिलेला आहे. 7चं जर स्थान बघितलं आपण तो कोणत्या हजार स्थानी आहे, म्हणजे 7ची किंमत किती येते 7000. ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस पहा, या ठिकाणी 7 लिहून घ्या. 7 आता घरे मोजा. 7च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3. 7च्या पुढे लिहा 1 2 3, म्हणजे 7ची स्थानिक किंमत किती आहे 7000. 2 ते 7 मधील अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. 2 ते 7 मध्ये एकूण 6 अंक येतात, ते आपण या ठिकाणी लिहूया. 2 3 4 5 6 7 अंक दिलेत. 7 संख्या बनवायची आहे 5 अंकी. तर आपण सर्वात मोठा अंक घेऊ 7, नंतर 6 5 4 3. आता 5 अंकी संख्या सांगितली आहे, त्यामुळे आपण इथपर्यंतच लिहिणार. संख्या तयार झाली 76543. एका बचत गटाला एका वर्षात 3,67,542 रुपये नफा झाला. ही संख्या अक्षरातल्या, एकदम सोपा प्रश्न आहे. संख्या कशात लिहायची, अक्षरामध्ये. कोणत्या संख्येला 28ने गुणल्यास गुणाकार 4844 येईल. ज्यावेळेस आपल्याला कोणत्या संख्येला विचारलं जातं गुणाकार, म्हणजे हा जो गुणाकार आलेला आहे 4844, त्याला आपण 28ने भागायचं. 28ने भागल्यानंतर आपल्याला कळेल की उत्तर येतं 173. म्हणजे ती संख्या कोणती आहे 173. या ठिकाणी आपल्याला करायची आहे बेरीज. अतिशय सोपी बेरीज दिली. 5 अंकामध्ये 4 अंक मिळवायचे आहेत. 5 आणि 4 9, 6 आणि 4 10, 6 6 आणि 5 11, 7 आणि 1 8, 81,609. ह्या ठिकाणी हातच्याची वजाबाकी दिलेली आहे. 6 आणि 7 13, 0 0 9 7 16, 47, 47,006. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गुणाकार दिलेला आहे. आपण डायरेक्ट 16ने 487ला गुणू शकतो, किंवा 6 नंतर 1ने या पद्धतीने हा गुणाकार करू शकतो. या ठिकाणी भागाकार दिला आहे 2 अंकीचा. 12 8 96, 1 वरतून घेतले 2, 12 1 12, उरला 0 0 0, 810. या ठिकाणी प्रश्न विचारला आहे 28 व 18 या संख्येचे सर्व विभाजक लिहा. विभाजक म्हणजे ह्या संख्येला कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जात होते. प्रत्येक संख्येला 1 व त्या संख्येने भाग जात असतो. हे 2 लिहून घ्या. त्यानंतर 8 एकक स्थानी 8 आलेत, म्हणजे 2ने भाग जाणार. त्यानंतर 28 हे कोणकोणत्या पाड्यात येतात, 4 4 7 28, 14 2 28. त्यानंतर विचारलेत 18चे विभाजक लिहायचे 1 18, 2 9 18, 9 2 18, 3 1 18, 6 18. नेक्स्ट क्वेश्चन, खाली एक सारणी दिलेली आहे आणि ह्या सारणीमध्ये 2 संख्या दिल्यात आणि त्याच्या पुढे भाजक दिलेत. ह्या संख्येने या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर आपल्याला बरोबरचं चिन्ह मारायचं आहे, नसेल जात तर रॉंगचं चिन्ह खून करायचे. आता 2ने 45ला भाग जातो का, जात नाही. 5ने 45 जातो, 5 9 45 जातो. एकक स्थानी 0 आलाय, म्हणजे 2ने भाग जातो. 2 3 60, उत्तर येतं 30. 2ने भाग जाईल. एकक स्थानी आलाय 0, 5ने भाग जाईल 5च्या कसोटीनुसार. 5 12 पंचे 60. पुढे जाऊया. एका टोपलीत 20 चेंडू आहेत, त्यातून प्रत्येक गटात 6 चेंडू येतील असे गट तयार करायचे आहेत. असे किती गट तयार होतील, प्रत्येक गटात किती चेंडू पाहिजे, 3 6. आपण 3 गट करूया. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, म्हणजे किती उरले 2. किंवा आपण 20ला जर 6ने तुम्ही भाग दिला तर तुम्हाला लगेच कळेल की 6 3 18, 18तून 20 गेले खाली, उरले 2. म्हणजे किती गट तयार झाले, 3, उरले 2. नेक्स्ट क्वेश्चन, या ठिकाणी आपल्याला क्रीडांगण दिले आहे. या क्रीडांगणासाठी
चौरस मीटरमध्ये आपल्याला खर्च दिलेला आहे, तो खर्च येतोय क्रीडांगण तयार करण्यासाठी एका चौरस मीटरला 650. तर आपल्याला संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी किती खर्च येईल, हे संपूर्ण क्रीडांगणाचा जर खर्च काढायचा असेल तर आपल्याला ह्या आयताचं काय काढावं लागेल, क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्या सर्वांना माहीतच आहे, लांबी गुणिले रुंदी. त्याची लांबी आहे 40 मीटर, रुंदी आहे 30 मीटर. 40 गुणिले 30 1200 मीटर. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की आपल्याला दोन्ही बाजूंचे एकक समान दिलेत का ते पाहिजे. जर समान नसतील तर ते आपल्याला समान करून घ्यावे लागतील. आले 1200 मीटर याचं क्षेत्रफळ आलंय. आता एका चौरस मीटरला 650 रुपये खर्च येतोय. 1200 गुणिले 650 करा म्हणजे ह्या ठिकाणी लागणारा क्रीडांगणाचा पूर्ण खर्च आपल्याला मिळेल. जे शून्य आहेत ते शून्य लिहून घ्या. 1 2 3. 65 ने 12 ला भाग द्या किंवा 12 ने 65 ला द्या. 12 25 60 0 40 6 12 72 6 78 7,80,000 रुपये हे 1200 चौरस मीटरचं क्रीडांगण तयार करण्यासाठी खर्च येईल. नेक्स्ट या ठिकाणी एक आकृती दिली आहे. ह्या आकृतीच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. एक बाजू दिली 12 सेमी. आपल्याला काढायची परिमिती. परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. जी काय आकृती असेल त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज केली की आपल्याला परिमिती मिळते. हा बघा 6 बाजू आहेत. 1 2 3 4 5 6 12 72 सेमी ह्या आकृतीची आली परिमिती. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन, आलेख कागद दिलाय. ह्या आलेख कागदावर ही आकृती दिली आहे. याची लांबी 5 सेमी, रुंदी 4 सेमी. तिचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आपण डायरेक्ट पण काढू शकतो. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 5 गुणिले 4 बरोबर 20 सेमी. किंवा या ठिकाणी त्यांनी एक चौरस बॉक्स म्हणजे 1 चौरस सेमी. आपण जर पाहिलं 1 2 3 4 5 ह्या आकृतीने जो भाग व्यापला आहे ह्या ठिकाणी ते चौरस येत आहेत 20. 5च्या 1 अशा 4 लाईन आहेत. जर आपण हे सर्व स्क्वेअर मोजले तर ते येतात 20. म्हणजे आपलं उत्तर किती येतं, 20 चौ सेमी. नेक्स्ट क्वेश्चन, शाब्दिक उदाहरणे दिलेलं आहे. 6 मार्कासाठी प्रश्न आहेत. 3 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2-2 मार्काला आहे. सोयाबीनच्या बियाण्यांच्या पोत्यात 40 किलो 500 ग्राम बियाणं आहेत. त्यापैकी पेरणीसाठी आपण वापरलेत 21 किलो 700 ग्रॅम. तर किती बियाणं शिल्लक राहिले. शिल्लक राहिले म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायची, वजाबाकी. आता 2 मार्काला प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी सविस्तर वजाबाकी करणं आवश्यक आहे. तर आपण ह्या ठिकाणी 2 कॉलम करूया. एक येईल किलोचा, दुसरा येईल ग्रॅमचा. या ठिकाणी आपण की लिहूया. ग्रॅम 40 किलो 500 ग्रॅम सोयाबीन. त्यापैकी आपण पेरणीसाठी वापरले 21 किलो 700 ग्रॅम. यांची वजाबाकी करूया म्हणजे आपल्याला शिल्लक किती सोयाबीन राहिलं हे मिळेल. 0 0 8 आणि 7 15. 10तून 2 गेले, खाली उरले 8. 4 मधून 3 गेलं, खाली उरला 1. 18,800. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शब्दामध्ये लिहायचं आहे 18 किलो 800 ग्रॅम बियाणे शिल्लक राहिले. नेक्स्ट क्वेश्चन, एका वाहनाचा ताशी वेग 80 किलोमीटर आहे. ते वाहन 4.25 तासात किती किलोमीटर जाईल. 4.25 तास म्हणजे 4 वाजून 15 मिनटं. आता तासाला 80 किलोमीटर जाते. 4 तासात ते जाईल 320 किलोमीटर. आता वर 15 म्हणजे तासाचा कितवा भाग आहे, पाव भाग. एका तासाला 80 किलोमीटर जाते. अर्ध्या भागामध्ये 40 जाईल आणि पाव भागामध्ये 20 जाईल. म्हणजे 320 अधिक 20 340 किलोमीटर. अतिशय सोपे प्रश्न मित्रांनो ह्या ठिकाणी आहेत. त्यानंतर आपल्याला वजाबाकी करायची लिटर आणि मिलीलिटरची. ह्या ठिकाणी सुद्धा 2 मार्काला प्रश्न असल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी बॉक्स करावे लागतील. बॉक्स केल्यानंतर पहिला येईल लिटरचा, त्यानंतर येईल मिलीलिटर,
36 लिटर 400 मिली, त्यातून आपल्याला किती मायनस करायचे, 17 लिटर 800 मिली हे आपल्याला त्याच्यातून वजा करायचे. वजाबाकी सोडून घेऊया. 0 0 8 आणि 7 14, 8 आणि 8 16, 3 मधून काय करला 1, म्हणजे आपलं उत्तर आलं 18 लिटर 600 मिली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील विधान बरोबर होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहा. या ठिकाणी बीजगणिताची आपण प्रॅक्टिस करत आहोत. 2 बाजू आहेत, एक डावी बाजू एक उजवी बाजू, मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, म्हणजे या दोघांची किंमत कशी आहे, सारखी. 16/4, 4ने जर 16ला भाग दिला तर उत्तर येतं 4 बरोबर 2 चौकटीत दिल्या. या ठिकाणी आपण अशा 2 संख्या घ्या ज्यांची बेरीज 4 येईल. मी 3 आणि 1 घेतो, 3 आणि 1 4, म्हणजे ह्या चौकटीत येणार 3 1. तुम्ही 2 अधिक 2 सुद्धा घेऊ शकता. त्यानंतरचा प्रश्न ह्या ठिकाणी दिले 8/2 बरोबर 8/2 मोठे. आता जर भाग दिला तर बेचोक 8 येतात 4, हे कोणापेक्षा मोठे आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाला पाहिजे ती संख्या घेऊ शकता. मी 3 आणि 7 घेतो, 7 आणि 3 10, म्हणजे या ठिकाणी किती आले 10. पुढचा प्रश्न, शाळा सकाळी 10:30 भरते आणि सायंकाळी 4:50 सुटते, तर शाळा एकूण किती वेळ भरते. अतिशय सोपा प्रश्न. भरते कधी 10:30 10:30, त्याच्यामध्ये 30 मिनटं मिळवले म्हणजे 10:30 नंतर वाजले पुढचे किती 11, म्हणजे हे 30 मिनटं या ठिकाणी लिहून घ्या. आता 11 ते 4 जर आपण मोजलं तर 5 तास भरतात. तुम्ही या ठिकाणी असंही करू शकता, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 1 2 3 4 5, हे 5 तास. पुढे दिलेत 50 मिनटं, 5 तास या ठिकाणी लिहून घ्या. 30 मिनटं आधीचे, त्याच्यात 50 मिनटं मिळवा, येतात 80 मिनटं. 80 मिनटं म्हणजे किती 1 तास 20 मिनटं. जर आपण याच्यात ॲड केले तर आपलं उत्तर येते 6 तास 20 मिनटे, म्हणजे शाळा एकूण किती वेळ भरली 6 तास 20 मिनटे. शाळेपासून बस थांब्यापर्यंतचे अंतर 1.5 किलोमीटर आहे. त्यापैकी 850 मीटर रस्त्याचं काम झालेलं आहे. तर अजून किती अंतराचे डांबरीकरणाचे काम बाकी आहे. बाकी आहे म्हणजे काय करायचं, या ठिकाणी वजाबाकी करायची. आता हे जे 1.5 किलोमीटर आहे त्याचे मीटरमध्ये रूपांतर करून घेऊ. 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर. त्यातून आपल्याला झालेलं काम 850 मीटर करायचं आहे. 0 5 9 6 15 0, 650 मीटर रस्त्याचं काम काय आहे आणखी बाकी आहे. ह्या ठिकाणी ही प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे खाली की अजून 650 मीटर अंतराचे डांबरीकरण बाकी आहे. पुढे जाऊया. 4 मार्कासाठी प्रश्न दिला आहे. चित्रलेख तयार करायचा आहे आपल्याला. मित्रांनो, चित्रलेख तयार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण. हे प्रमाण आपल्याला समजलं पाहिजे, हे आपल्याला तयार करता आलं पाहिजे. का तर प्रमाण जमलं तरच आपण चित्रलेख काढू शकतो. ह्या ठिकाणी कलमाचे प्रकार आणि ती संख्या म्हणजे रोपवाटिकेमध्ये किती कलम विकली गेली याचा हा डाटा आहे. आंबा 72, लिंबू 24, संत्री 36, चिक्कू 60. आपल्याला अशी संख्या शोधायची की त्या संख्येमध्ये किंवा त्या पाड्यामध्ये हे सर्व अंक येतील. आपण जर पाहिलं तर 12चा जर पाडा घेतला तर 12च्या पाड्यामध्ये सर्व येतात. तुम्ही जर 24चा घेतला असता तर 24 दुने 48 नाही, 36 येत नाही आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी प्रमाणासाठी आपण 12 घेऊया. म्हणजे या ठिकाणी लिहा प्रमाण 12 कलमे बरोबर 1 चेंडू. म्हणजे 1 चेंडू म्हणजे किती कलमे आहेत 12 कलमे. तुम्ही या ठिकाणी पाहिजे ते चित्र घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 बॉक्स करायचे. 2 बॉक्स केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्यांना नावं द्यावे लागतील. आता ह्या ठिकाणी काय आहे कलम प्रकार लिहा आणि त्या ठिकाणी विकली गेलेली झाडे, विकलेली संख्या. आता कलम प्रकार जर आपण ह्या ठिकाणी आंबा घेतला, आंबा
आंब्याची किती कलमे विकली गेली? 72. आपलं प्रमाण किती आहे? 12 कलमे म्हणजे 1 चेंडू. 12×72 म्हणजे या ठिकाणी किती चेंडू येतील? 6. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे लिंबू. लिंबाची किती कलमे विकली गेली? 24. 12×2 = 24 म्हणजे या ठिकाणी 2 चेंडू येतील. त्यानंतर संत्री पहा किती आहे कलमे? 36. 12×3 = 36. 1 बॉल म्हणजे 12. 2 बॉल 24. 3 बॉल 36. त्यानंतर चिकूची किती कलमे विकली गेली? 60 म्हणजे 12×5 = 60. 1 2 3 4 5 अशा रीतीने हा आपला चित्रलेख या ठिकाणी तयार झालेला आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.